नमस्कार, रेशूज किचनमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण शेंगदाण्यामध्ये कढीपत्ता घालून अशी एक खमंग मस्त कुरकुरीत अशी रेसिपी बनवणार आहोत, जी 2 ते 3 महिने अगदी आरामात टिकते आणि संपल्यावर तुम्ही लगेचच बनवणार. तर इतकी मस्त ही रेसिपी आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर त्यासाठी इथे मी 1/2 किलो शेंगदाणे घेतलेले आहेत. आता यानंतर गॅसवर एक कढई किंवा एक तवा ठेवायचा आणि यामध्ये आपल्याला आता हे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत. तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गॅस आपल्याला कुठेही वाढवायचा नाही, अगदी मध्यमसुद्धा ठेवायचा नाही. एकदम बारीक म्हणजे मंद आचेवरती आपल्याला हे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत. त्यामुळे काय होतं, शेंगदाणे अगदी व्यवस्थित कुरकुरीत असे भाजले जातात. त्यामुळे आपली रेसिपीसुद्धा छान खमंग आणि कुरकुरीत बनते आणि 2 ते 3 महिने अगदी सहज टिकते. तर इथे शेंगदाणे काय आपल्याला चमच्याने एकसारखे परतवतच राहिले पाहिजे असं काही नाही. अधूनमधून जरी याला परतून घेतलं तरीही चालेल. शेंगदाणे अगदी छान भाजले जातात. तर शेंगदाणे हे पौष्टिक आहेतच, याशिवाय आपण यामध्ये जे काही साहित्य वापरणार आहोत ते सुद्धा खूप पौष्टिक आहे. त्यामुळे ही रेसिपी अगदी पौष्टिक बनणार आहे. तर आता इथे बघू शकताय, शेंगदाण्यांचा अगदी हलका कलर बदललेला आहे, म्हणजे शेंगदाणे चांगले गरम झालेले आहेत. आता यावेळेस काय करायचं, यामध्ये कढीपत्ता टाकायचा. तर मी इथे एक वाटी भरून कढीपत्ता घेतलेला आहे. प्रमाण असं काही नाही, जर आपल्याला जास्त कढीपत्ता आवडत असेल तर अजून कढीपत्ता वाढवला तरीही चालेल, किंवा आवडत नसेल तर थोडासा कमी घातला तरीही चालेल. पण कढीपत्ता आवर्जून घालावा, यामुळे रेसिपी छान टेस्टी होते आणि शिवाय कढीपत्ता आपल्या आरोग्यासाठी खूप चांगला असतो, म्हणून कढीपत्त्याचा आवर्जून वापर करावा. आता कढीपत्ता थोडासा भाजल्यानंतर यामध्ये 10 ते 12 लसूण पाकळ्यासुद्धा घालायच्या. तर लसूण आपल्या आरोग्यासाठी किती महत्त्वाचं आहे हे तर सर्वांना माहितीच आहे. तर लसूणसुद्धा आपल्याला इथे चांगला भाजून घ्यायचा आहे. तर इथे सुद्धा गॅस आपल्याला बारीकच ठेवायचा आहे, अजिबात वाढवायचा नाही. तर शेंगदाणे थोडेसे गरम झाल्यानंतर आपण यामध्ये कढीपत्ता आणि लसूण टाकलेला आहे. शेंगदाणे पूर्ण भाजेपर्यंत कढीपत्तासुद्धा छान भाजला जातो, अगदी कुरकुरीत होतो आणि लसूणसुद्धा छान भाजतो, म्हणजे त्यावरती थोडेसे डाग पडतात. तर लसूण काही आपल्याला इथे जास्त भाजायचं नाही, अगदी हलके हलके डाग पडले तरीही चालेल. तर आता इथे बघू शकताय, कढीपत्ता थोडासा आकार बदललेला आहे, म्हणजे कढीपत्ता हलका भाजला गेलेला आहे आणि लसूणावर सुद्धा अगदी थोडे थोडे डाग पडलेले आहेत. तर अशा वेळेला काय करायचं, यामध्ये आपल्याला 1 छोटा चमचा जिरे घालायचे आहेत. आता जिरे आपण सर्वात शेवटी घातलेले आहेत. जिरे आधीच घातले असते तर ते करपून गेले असते, कारण जिरे भाजायला अजिबात वेळ लागत नाही. आता बघू शकता, इथे शेंगदाण्यांचा हलका कलरसुद्धा बदललेला आहे. कढीपत्तासुद्धा पहा छान असा कुरकुरीत झालेला आहे. जिरेसुद्धा छान फुललेले आहेत आणि लसणावरती सुद्धा हलके हलके डाग पडलेले आहेत. तर हे पहा, म्हणजे इथे सर्व साहित्य अगदी छान भाजलं गेलेलं आहे व शेंगदाणे पहा अगदी आवाजावरूनच कळतात छान कुरकुरीत असे भाजले गेलेले आहेत आणि मध्ये मध्ये असे तडकलेले सुद्धा आहेत. आता हे पहा, अगदी सहज याची साल निघते, म्हणजे शेंगदाणे सुद्धा अगदी मस्त भाजले गेलेले आहेत. तर शेंगदाण्यांवर सुद्धा अगदी हलके हलके डाग पडले पाहिजेत, जास्त करपवायचे नाहीत. तर आता गॅस आपण इथे बंद करूयात आणि हा पॅन जो आहे तो आपण खाली उतरून घेऊयात. तर पॅन खूप गरमच आहे, थोडंसं हे परतून घ्यायचं व याला थंड होईपर्यंत हे असंच बाजूला ठेवून द्यायचं. तर 15 ते 20 मिनिटाचं हे सर्व साहित्य थंड झालेलं आहे. आता आपल्याला हवं तर आपण सालासहित इथे शेंगदाणे वापरू शकतो, पण जर साल काढायची असेल तर आता काय करायचं, हे जो पॅन आहे ना तो असा थोडासा हलवून घ्यायचा. यामुळे काय होतं, जो कढीपत्ता आहे ना तो पूर्णपणे वरती येतो आणि असाच अगदी अलगद तो आपल्याला बाजूला काढता येऊ शकतो. कारण जर शेंगदाणे कुस्करले तर त्यासोबत कढीपत्तासुद्धा कुस्करला जाऊ शकतो, म्हणून आधी कढीपत्ता बाजूला काढून घ्यायचा. आता यानंतर हा जो लसूण आहे तो सुद्धा काढून घ्यायचा. तर आता लसूण वेचून बाजूला काढलेला आहे, पण यामध्ये जिरेसुद्धा आहेत. तर जिरे बाजूला करण्याची मी एक ट्रिक सांगते. तर इथं मोठं ताट किंवा प्लेट घ्यायची व यावरती हा तळणीचा झारा ठेवायचा व यामध्ये शेंगदाणे ओतायचे आणि हे पहा, हे असं थोडंसं चाळून घेतल्यानंतर सगळे जिरे या प्लेटमध्ये पडतात.
तर बघू शकताय जिरे ते पूर्ण बाजूला झालेले आहेत. आता हे आपण एका वाटीत काढून घेऊयात. यानंतर आता हे जे शेंगदाणे आहेत ते आपण हाताने कुस्करून घेऊ शकतो, किंवा जर इतका व्याप करायचा नसेल तर आपण प्रत्येक साहित्य सेपरेट भाजून सुद्धा घेऊ शकतो, जर आपल्याला शेंगदाण्याची साल काढायची असेल तर. पण सर्व साहित्य एकत्र भाजल्यामुळे आपला बराच वेळ वाचतो, म्हणून मी इथे सोपी पद्धत सांगितलेली आहे. तर जसं आपल्याला हवं, ज्या पद्धतीने आपल्याला साहित्य भाजायचं आहे त्या पद्धतीने आपण भाजून घेऊ शकतो. तर आता इथे पहा, शेंगदाणे थोडेसे कुस्करून घेतल्यानंतर याची साल वेगळी झालेली आहे. आता इथे पुन्हा तळणीचा झारा घ्यायचा व यामध्ये हे भरून घ्यायचं आणि चाळून घ्यायचं. जर पाखडून घेतलं तर साल अगदी घरभर उडते, पण अशी पद्धत वापरली तर साल ताटातच पडते. तर हे पहा, घरभर कचरा होत नाही. आता यानंतर एक मिक्सरचं भांडं घ्यायचं व यामध्ये आता साल काढलेले शेंगदाणे ओतायचे. यानंतर कुरकुरीत भाजलेला कढीपत्तासुद्धा घालायचा, तसेच बाजूला केलेले जिरेसुद्धा यामध्ये टाकायचे व भाजून घेतलेला लसूणसुद्धा घालायचा. तसेच 1 चमचा लाल तिखट घालायचं. त्यानंतर चवीपुरते म्हणजे छोटा अर्धा चमचा मीठ व छोटा अर्धा चमचा गूळसुद्धा घालायचा, किंवा गुळाऐवजी साखर वापरली तरीही चालेल, किंवा नाही घातलं तरीही चालेल, पण गूळ किंवा साखर वापरल्याने याची टेस्ट अजून वाढते. आता यावरती झाकण ठेवायचं आणि मिक्सर चालू बंद करत हे मिक्सरला वाटून घ्यायचं. तर मी ते मिक्सरला हे फिरवून घेतलेलं आहे आणि बघू शकताय असं थोडंसं दरदरीत ठेवायचं, एकदम बारीक करायचं नाही. व मिक्सर चालू बंद करून वाटल्यामुळे हे छान असं कोरडं राहतं, नाहीतर मग याला तेल सुटतं. त्यामुळे मिक्सर चालू बंद करतच आपल्याला हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. तसेच आवडत असल्यास यापेक्षा मोठं ठेवलं तरीही चालेल, किंवा यापेक्षा बारीक केलं तरीही चालेल. आपल्या आवडीप्रमाणे हे बारीक करून घ्यायचं. आता यानंतर ही चटणी आपण एका बाउलमध्ये काढून घेऊयात. तर इथे आपण घरचं लाल तिखट वापरलेलं आहे, पण अगदीच लाल कलर हवा असेल तर आपण याऐवजी लाल काश्मीरी मिरची पावडर वापरली तरीही चालेल. तसेच तिखटाचे प्रमाण आपल्या अंदाजानुसार आपण कमी जास्त करू शकतो. आणि बघू शकताय काय मस्त इथे आपली शेंगदाणा चटणी तयार झालेली आहे. पावसाळा असो, उन्हाळा असो किंवा हिवाळा असो, जर जेवताना ताटात अशी चटणी तोंडी लावायला असेल ना, तर जेवणाची मजा दुप्पट होते. आणि खरंच इतकी टेस्टी ही चटणी तयार होते ना, तुम्ही या पद्धतीने एकदा नक्की करून पहा. एकदा खाल ना तर पुन्हा पुन्हा याच पद्धतीने बनवाल. इतकी टेस्टी ही शेंगदाणा चटणी तयार होते. आणि पाहिलंत ना, किती कमी साहित्यात, कमी वेळेत आणि घरच्या साहित्यांमध्ये मस्त टेस्टी आणि पौष्टिक अशी ही शेंगदाणा चटणी तयार होते. लहानांपासून मोठ्यांपर्यंत अगदी मागून खातील इतकी टेस्टी चटणी तयार होते. तर तुम्ही एकदा नक्की करून पहा. आणि कशी वाटली तुम्हाला ही आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या माणसांसोबत नक्की शेअर करा. आणि हो, व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज आपल्या या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबत बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजेच मी बनवलेले असेच नवनवीन रेसिपी सर्वात आधी तुम्हाला मिळतील. आता पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत.